आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। कुठे राम, कुठे लक्ष्मण? अति काय माशा डासांसारख्या या तुच्छ माकडांना मारून आपली शस्त्र खराब करण्यासाठी नाही आला? अवधेश, अतिकायला कुंभकर्णापेक्षा कमी नका समजू। तो त्याच्यापेक्षा सवाई आहे। कुमार लक्ष्मणाला युद्धात पाठवण्याच्या अगोदर आपण चांगल्या प्रकारे विचार करा। विभीषणजी, विचार विनिमय सभेतच शोभा देतात। रणक्षेत्रात विचार विनिमय म्हणजे भेकडपणा। शांत शांत सौमित्र। प्रभू, हा अतिकाय रावणाची दुसरी राणी धान्य मालिनीचा पुत्र आहे। त्याच्या प्रचंड पराक्रमाला आपण ओळखलं नाही। एकदा क्रोधाने संतप्त होऊन अधिकाय आपल्या बाहुबलाने चक्रवाल पर्वत उपटण्यासाठी उद्युक्त झाला, तेव्हा कैलास शिखरावरून शूरपाणी शंकराने आपल्या अग्नियुक्त त्रिशूळाचा प्रहार केला। तेव्हा या भीम भयंकर अतिकायाने त्याला खेळण्याप्रमाणे हातात पकडून उपहास करत करत महादेवाचाही मानभंग केला। मग याने शिवाकडून धनुर्विद्येची सर्व रहस्य शिकून घेतली। देवतांनाही दुर्लभ अस्त्रशस्त्र प्राप्त केली आहेत त्याने। आधी काळामध्ये मधु आणि केटप नावाचे दोन महत्वाकांक्षी महाबली होते। इंद्राचे वज्र पण त्यानं विचलित नाही करू शकलं। आपल्या प्रचंड पराक्रमाने देवलोकांनाही आपल्याला वश करून त्या दोघांनी एकदा महासागरात घुसून चक्रधारी वैकुंठेश्वरावर हल्ला केला। विष्णूने सुदर्शन चालवलं, परंतु सुदर्शनही त्यांचं थोडंही नुकसान करू नाही शकलं। अपूर्व युद्ध झालं। म्हटलं गेलं आहे की अतिबली बुद्धिहीनही असतो। त्या मूर्खांनी या विचाराने की विष्णू आता युद्धाच्या समाप्तीची इच्छा करतील, उलट त्यांनाच वर मागायला सांगितला। माग, आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न आहोत विष्णू, आमच्याकडे वर माग। मधु, कैटप, सृष्टीच्या कल्याणासाठी आम्ही तुमच्याकडे तुमच्या मृत्यूचा मार्ग जाणू इच्छितो। आपल्या मरणाचा उपाय सांगून आपले वरदान पूर्ण करा। मानलं मायापती, आम्हाला आमच्या मायाजाळात जखडून आमचा मान भंग केला। ज्याप्रमाणे वीराचा वार फुकट नाही जात,
वीराचं वचनही रिकामं नाही जात. अन्य कसंही आम्हाला मारणं असंभव आहे. आम्ही मरू तर तुझ्या मांडीवर. आपला पराक्रम दाखवा परमेश्वर, आम्हाला मरण प्राप्त करून दाखवा. अगम्य व इंद्रियातीत विष्णूने मग अशी लीला रचली. आपले पाय वर खाली सर्व लोकात पसरवले व वाढवले. मधु केटप पायात फसले. मग जगन्नियंता जगन्नाथानं आपल्या कठोर गदेनं मधु केटप दोघांचा अंत केला. मधुचा मेदा या पृथ्वीवर सर्वत्र पसरला, म्हणून ही पृथ्वी मेद्रिय नावाने विभूषित झाली. हे पुरुषोत्तमा, तोच परमपराक्रमी मधु या युगात माझा ज्येष्ठ बंधू कुंभकर्ण होता. तसाच अतिबलशाली ब्रह्माजीकडून अभेद्य कवच आणि देवदुर्लभ शस्त्र मिळवणारा केटप हा अतिकाय आहे, जो कुमार लक्ष्मणाला रणभूमीत आव्हान करत आहे. त्याच्या पराक्रमाचा वृत्तांत ऐकून त्याला घाबरून त्याचं आव्हान नाही स्वीकारायचं. सुमित्रानंदनाचे शौर्य आणि साहसावर शंकित नका हो बंधू विभीषण. आपण लक्ष्मणाचे वास्तविक रूप आणि त्याच्या शक्तीबद्दल काहीच नाही जाणत. जरी ब्रह्मा, विष्णू, सुरेश, महेश अखिल ब्रह्मांडातील सर्व शक्ती एकत्रितपणे येऊन युद्धासाठी ललकारतील, तरी सुद्धा धनुर्धारी एकटाच त्यांचा सामना करेल. क्षमा प्रभू, मी लक्ष्मणाला भयभीत करण्यासाठी हा वृत्तांत नाही ऐकवला. केवळ त्या आततायी अतिकायाच्या बलसामर्थ्याचा अनुमान लावून त्याचा सामना करण्याच्या उद्देशानं त्याच्या शक्तीची माहिती आपल्याला दिली. केवळ एवढी विनंती अवश्य करीन की वीर कुमाराला एकटा नका पाठवू. नाही विभीषण, त्याने लक्ष्मणाला एकट्याला आव्हान दिले आहे. परंतु अतिकाय आपल्याबरोबर आपले महाबली भाऊ त्रिशरा, नरांतक, देवांतक, सेनापती अकंपन आणि महापार्श प्रमाणे महारथी आणि महायोद्धे घेऊन आला आहे. तो समस्त भूमंडलावरील राक्षस शक्ती एकत्रित घेऊन आला असे ना का? दादा, मला आशीर्वाद देऊन युद्धभूमीत जाण्याची परवानगी द्यावी. विजयी हो. रघुकुलाच्या कीर्तीला उज्ज्वल कर आर्यश्रेष्ठ. काय त्याने दिलेला आवाज स्वीकारून हा लक्ष्मण आज रणभूमीत उतरलाय. तर तू आहेस लक्ष्मण. दुधाचे दात अजून पडले नाहीत आणि तू लोखंड चावण्याची इच्छा करतोयस. क्षत्र आणि मातेच्या दुधाच्या दातांच्या शक्तीला तू अजून अनुभवलेलं नाहीयेस. काय तूच आहेस अतिकाय? माझा भाऊ अधिकायच्या एका हुंकाराने तुला तुझ्या आईच्या मांडीवर लपण्यास विवश व्हावं लागेल. वनवासी पोरा, प्रथम दारुक बरोबर 2 हात करून घे. दारुक?
वीर लपून तीर नाही चालवत लक्ष्मण, समोर ये. मी तर तुझ्याशीच टक्कर घ्यायला येत होतो अहंकारी अति काय. दारूचे मरणच पहिल्यांदा त्याला माझ्या बाणासमोर घेऊन आलं. मी माझ्या वडिलांची शपथ घेऊन आलोय आणि जो पण करून आलोय तो तू ऐकला नाहीस लक्ष्मण. ऐकलंय ना, कोल्ह्यांची उसनी अवसानं खूप ऐकली आहेत. तुझ्याच प्रलापांची उत्तर द्यायला आलाय हा लक्ष्मण. मला उत्तर देण्याची आवश्यकता नाही लक्ष्मण. आज जेव्हा तुझे प्राण यमलोकात निघून जातील तेव्हा तिथं माझा काका कुंभकर्णाच्या पायावर पडून त्यांना उत्तर दे. जेव्हा तू इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतोयस तेव्हा मला तुझ्यावर हसू येतंय, कारण मला तर तुझ्या डोक्यावर फिरणारा तुझा मृत्यूच दिसतोय. मृत्यू तर तुला माझ्या बाणात दिसत असेल लक्ष्मण. हाच बाण तुझं मस्तक कापणार आहे. त्या दृश्याची कल्पना कर जेव्हा तुझं कापलेलं मस्तक माझ्या वडिलांच्या पायाशी पडलेलं असेल. भावासाठी माझ्या वडिलांच्या हृदयातील हाहाकार तुझा भाऊ रामाच्या हृदयातील करुण स्वर बनून ओक्साबोक्सी होऊन बाहेर पडतील. माझ्या दादाला भावाचं दुःख असेल किंवा तुझे वडील मुलाच्या शोकात बुडतील ना, याचा निर्णय तर माझा हा बाणच करेल. जय श्रीराम. जय श्रीराम. प्रभू, युवराज अंगदने रावणपुत्र नरांतकाचा अंत केला. जय श्रीराम. तीन तीन चार चार मिळून एकट्याला मारता, हीच आहे तुमची रणनीती. वानर वीरांना रणनीती शिकवायला आला आहे. हा घे पहिला धडा. देवाचा अंत करणारा देवांतकाचा प्रहार आहे. लंका दहन करणाऱ्या वानराचा हातही बघ. जय श्रीराम. प्रभू, पवनपुत्र हनुमानाने देवांचा परमशत्रू देवांतकाचा वध केला आहे. अंगद आणि हनुमानाच्या शौर्याच्या गोष्टी मी ऐकल्या आहेत. आम्ही उत्सुक आहोत लक्ष्मण अतिकाय संग्रामाचा परिणाम ऐकण्यास.
जय श्रीराम. प्रभू, महावीर बजरंग बलीने रावणाचा शक्तिशाली पुत्र त्रिशराला त्याच्याच तेजधार तलवारीने यमधामास पोहोचवलं. मायावी अतिकाय आणि लक्ष्मण यांचं घोर युद्ध चालू आहे भगवान. अकंपन, ऐकलं आहे की दंडक वनातून तू प्राण वाचवून पळून आला होतास. त्यावेळी श्रीराम प्रभू दयाळू होते, परंतु आज तू सुग्रीवाच्या हातून नाही वाचू शकत. हर हर महादेव. हर हर महादेव. प्रभू, महाराज सुग्रीवानी लंकेचा सेनापती अकंपनला गदेच्या एकाच प्रहाराने रणभूमीत कायमचे निद्रिस्त केले आहे. प्रभू, युवराज अंगदने निकुंभाचा वध केला आहे. हर हर महादेव. प्रभू, महाराज सुग्रीवानी महाबली कुंभला धारातीर्थी पाडले आहे. राजकुमार लक्ष्मण, शत्रू रथावर आहे, आपण पायी आहात. हे बरोबरीचे युद्ध नाहीये. आपण माझ्या खांद्यावर बसून युद्ध करावे. नाही हनुमानजी, लक्ष्मणाला ही सारी पृथ्वी एका रथा समानच आहे. आपण चिंता करू नये.
आता तरी आपल्याला माझी विनंती स्वीकारावी लागेल. माझ्या खांद्यावर बसा, मी आपल्याला आकाशात घेऊन जाईन. हनुमानजी, विलंब नको करूस भावा, हा मायावी आहे, वेळेचा फायदा घेईल. निसंकोचपणे माझ्या खांद्यावर बसून या मायावी बरोबर युद्ध करा. उडे दूर अस्मानी, लक्ष्मणासही अस्मानी, नेई जो हनुमान. लक्ष्मणाचे असे तीर चलती, ज्याचा प्रभाव काही पडेना, ज्याचा प्रभाव काही पडेना. लक्ष्मणाचे असे तीर चालती, ज्याचा प्रभाव काही पडेना. पुत्र रावणाचा वीर महाबळी, लक्ष्मणाला हार मानेना, लक्ष्मणाला हार मानेना. आता सुचेना उपाय काही असा, ती काय हरावा युद्धात, ती काय हरावा युद्धात. अन इंद्रादी देवाना संकट वाटे. हे वायुदेव, आपण जाऊन लक्ष्मणाला अतिकायाच्या वधाचा काही मार्ग सांगावा. मग इंद्रदेव वायुदेवा लक्ष्मण पुत्रा, हनुमान पुत्रा, प्रणाम पिताश्री. दीर्घजीवी भव. अतिशक्तीचा अतिकाय, उडे दूर अस्मानी, लक्ष्मणासही अस्मानी, नेई जो हनुमान. लक्ष्मणाचे असे तीर चलती, ज्याचा प्रभाव काही पडेना, ज्याचा प्रभाव काही पडेना. लक्ष्मणाचे असे तीर चालती, ज्याचा प्रभाव काही पडेना. पुत्र रावणाचा वीर महाबळी, लक्ष्मणाला हार मानेना, लक्ष्मणाला हार मानेना. आता सुचेना उपाय काही असा, ती काय हरावा युद्धात, ती काय हरावा युद्धात. अन हे इंद्रादी वायुदेव, देवाना आपण जाऊन लक्ष्मणाला अतिकायाच्या वधाचा गुप्त मार्ग सांगावा. काय करावा उपाय. मग इंद्रदेव वायु लक्ष्मण पुत्रा, हनुमान पुत्रा, दीर्घजीवी हो. सौमित्र, ब्रह्माजीकडून मिळालेलं दिव्य कवच अतिकायाचं संरक्षण करतं. तुझ्या शक्तिमान बाणांनी हे कवच तोडता नाही येणार, म्हणून तू स्वतः यावेळी ब्रह्मास्त्राचा प्रयोग कर. केवळ ब्रह्मास्त्रानेच महाबली अतिकायाचा वध होऊ शकतो. ब्रह्मास्त्र करी उपाय, निघून जाई बाण. रथासहित भूमीवर पडला, अतिकाय सोडिले प्राण.
दीर्घजीवी हो, यशस्वी हो. महाराज विभीषण, आपण उगाचच चिंता करत होता. आपण माझ्या लक्ष्मणाचा शौर्य आणि पराक्रम पाहिला. दादा, यात माझं काहीच नाहीये. हा आपल्या आशीर्वादाचा प्रताप आहे. आपल्यालाही हे माहितीये. तरी सुद्धा माझा उत्साह वाढवण्यासाठी आपण माझी प्रशंसा करताय. नाही लक्ष्मण बंधू, अतिकायाचा वध करणं इतकं सोपं नव्हतं. हे कार्य तुझ्यासारख्या तपस्वी आणि पराक्रमीकडूनच संभव होणे शक्य होते. परंतु यापुढे जाऊन आणखी कठीण परीक्षेची वेळ येणार आहे. आम्ही कठीणातल्या कठीण परीक्षेला नाही घाबरत विभीषणजी. आज युद्धभूमीत रावणाचे 4 मुलगे आणि मोठे मोठे महाबली सेना नायकांची प्रेते धुळीत पडली आहेत. हे दृश्य तर भयंकर आहेच, परंतु मी त्या दृश्याची कल्पना करतो आहे भगवान, जेव्हा सर्व लंका एका मोठ्या स्मशानभूमीप्रमाणे मृत शरीराने भरलेली असेल आणि त्यांच्यावर रडणारा कोणीही असणार नाही. प्रभू, युद्धाचा परिणाम केवढा तरी भयानक असतो. लढणाऱ्यांबरोबर त्यांच्या संस्कृतीचाही विनाश होऊन जातो. होय महाराज विभीषण, ही एक मोठी विडंबना आहे की नेहमी धर्माच्या शक्तींना अधर्माच्या शक्तींच्या विरुद्ध शांतीच्या स्थापनेसाठी युद्ध करावे लागते. सत्य तर हे आहे की माणसाचा सर्वात मोठा शत्रू स्वतः युद्ध आहे. मानव संस्कृतीचा पूर्ण विजय तेव्हा होईल जेव्हा या संसारात सत्य आणि न्यायाच्या विजयासाठी मानवाला युद्धाची आवश्यकताच नसेल. हा खेळ आहे मृत्यूचा, घनघोर तांडव मृत्यूचे. या रोखा कुणी रोखा, किती नात्यास हे संपवी, किती जीव जाती असे. व्यक्तिगत शत्रुता घडवी हे, किती निर्दोष मरती असे, किती निर्दोष मरती असे. इथे धड तिथे जातसे, अस्तित्व माती मोल हे. हो कसा अंत्य संस्कार ही, होणे स्मशानी तया. कोणने स्मशानी तया. हा खेळ आहे मृत्यूचा, घनघोर तांडव मृत्यूचे. याला रोखा कुणी रोखा, कुणी रोखा. उद्ध्वस्त झाले, माझ्या जीवनभराची पुंजी उद्ध्वस्त झाली. माझं मला हे काय करते मला मालिनी. मला राजाकडे न्याय मागू दे, मला राजाकडे न्याय मागू दे. महाराणी मंदोदरी, लंकानाथ, स्वामी, माझा मुलगा, माझा अधिकार मला परत द्या. माझ्या ममतेची कूस अशी रिकामी नका करू. मी राजाच्या दरबारात न्याय मागायला आले आहे, आपला मुलगा मागायला आले आहे.
एक आई आपल्या उद्ध्वस्त झालेल्या ममतेचा पदर पसरून तुमच्या दरबारात दाद मागायला आलेली आहे. माझ्या जीवनाचा एकमात्र सहारा माझा अतिकाय. मला परत द्या, परत करा माझ्या डोळ्यांची ज्योती, माझ्या ममतेचा मोती, माझा अतिकाय. राणी, धान्य मालिनी, धीराने घे. अतिकाय आमचा पण पुत्र होता. आपण जर असं समजत आहात तर त्याला आपल्या कामवासनेच्या वेदीवर बळी नसता चढवलात. मालिनी! हो महाराज, आपल्या वासनामधात बहुधा आपल्याला इतकंही भान राहिलं नाही. एक एक करून आपण आपल्या सर्व पुत्रांची आहुती दिलीत, आपल्या राण्यांची कूस रिकामी केलीत, यासाठी की आपल्याला सीता मिळायला हवी. आपलं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल की झाला होता एक त्रिलोक विजयी परम प्रतापी असुराधिपती रावण, ज्याने आपली परणारी लोलुपता आपल्या पोटाच्या वासनेच्या ज्वाळेत अक्षकुमार सारखा उमदा तरुण, प्रहस्त जसा आज्ञाकारक पुत्र, देवांतक नरांतक जसे लाडके आणि माझ्या अतिकाय सारखा अतुल बलशाली सुपुत्रांची आहुती दिलीत. मालिनी, मी विचारते की ज्या सीतेच्या लालसेने हे सगळं करत आहात आपण, आता जरी ती सीता तुम्हाला मिळाली तरी काय होणार आहे? आमच्या पुत्रांच्या मृत शरीरावर पाय ठेवून जर ती राजमहालात प्रवेश करेल तर कोण तिचा आदर करेल? आणि आपण हे आपल्या प्रजेला काय तोंड दाखवणार महाराज? आपल्या भावांचे, आपल्या पुत्रांचे, आपल्या कुळातील सर्व योद्ध्यांचे घातकी म्हणून आपल्याला ओळखलं जाईल. धान्य मालिनी! महाराणी मंदोदरी, धान्य मालिनीला घेऊन जा इथून. हा हा महाराणी मंदोदरी, चला चला निघूया इथून. अजून लंकेचे राजमहाल पूर्णपणे स्मशान नाही झालेत. एक दीपक अजून लुकलुकत आहे. लंकेशच्या महालातील दिव्यातून वाद जळणारा एक कुलदीपक तर अजून बाकी आहे महाराणी मंदोदरी. पुलस्त्य कुलाला पाणी देणारा तुझा पुत्र मेघनाद तर अजून जिवंत आहे महाराणी मंदोदरी. परम प्रतापी महाराज रावण आपला हा महायज्ञ मेघनादचा बळी दिल्याशिवाय कसा पूर्ण होणार? असंभव, असंभव. मेघनाथाचा बळी घेणारा या दुनियेत अजूनपर्यंत नाही जन्मलेला मातेश्वरी. या धर्तीवर, धरतीच्या तळाशी पाताळात अथवा धरतीच्या वर स्थापित आकाशात देवलोकातही असा बलशाली एकही नाहीये माते. हे काय, दिग्विजयी रावणाची पत्नी, देवतांनाही हरवून टाकणाऱ्या शूरवीर अतिकायच्या आईला अशा प्रकारे अश्रू ढाळणं शोभा देत नाही. आईचं हृदय हे आईचं हृदय असतं. जरी काही ती शूरवीराची आई असली तरी आईचं हृदय अवश्य रडे. तुम्ही पुरुषांनी इतका अत्याचार नका करू की आईचा रडण्याचा अधिकार पण हिरावून घ्याल. जी आई राजमहालात राहते तिला रडण्याचा अधिकार नाही दिला जाऊ शकत, कारण की तिच्या रडण्याने प्रजेतील हजारो स्त्रिया रडायला लागतात. राजमहालातून एक किंकाळी आली तर प्रजेतून 10,000 किंकाळ्या येतील. दिग्विजयी राक्षस राज रावणाची पत्नी वडिलांच्या प्रतापावर आपले प्राण अर्पण करणाऱ्या परम पराक्रमी अतिकायची आई अशा प्रकारे प्रलाप करेल तर सांगा आमच्या सैनिकांच्या स्त्रियांच्या मनाची काय दशा होईल? लंकेची महाराणी, राजराणी, राजमाता
आपल्या डोळ्यातून येणारे अश्रू पूर्ण राज्यात खळबळ माजवतील. राजमहालातील क्रंदन साऱ्या देशात हाहाकार माजवेल. ही गोष्ट लक्षात ठेव माते. राज परिवारावर एक खूप मोठी जबाबदारी असते. लोक आपल्याला हसताना पाहून हसतात आणि आम्हाला रडताना पाहून तेही रडतात. म्हणूनच तर राजाला आपले दुःख आपल्या मनातच दाबून नेहमी हसत राहावं लागतं. राजा कधी दुःखी नाही असू शकत. म्हणून आपण दोघी राजमहालात जा आणि आपले अश्रू पुसून टाका. पुरुषाच्या कठोर हृदयाच्या जागी आईचं कोमल मन असतं, तर पुत्र शोकात तळमळत असणाऱ्या आईपासून रडण्याचा अधिकार कधीही हिसकावून घेतला नसता. लक्षात ठेव, हेच अश्रू तुझ्या आईच्या डोळ्यातही असतील. ज्या दिवशी तुझ्या मृत्यूची बातमी येईल ना, त्या दिवशी पाहिन तुझी पत्नी सुलोचना पण रडते आहे की नाही. जर ती रडली तर तेही आम्हाला आवडणार नाही. परंतु माते, ही वेळ रडण्या कंठण्याची नाहीये. यामुळे महाराजांना खूप अशांत वाटतं. यावेळी सर्व परिवाराचे, सर्व सेनेचे एकच कर्तव्य आहे की महाराजांचा धीर नाहीसा नाही होणार. युद्ध आता सुरू झालंय. आता हा कोण्या एका व्यक्तीचा प्रश्न नाही राहिला. राक्षस जातीचा गौरव आणि या देशाच्या मानापमानाचा प्रश्न झाला आहे. युद्ध का झालं, दोष कुणाचा होता, हे विचार करण्याची वेळ निघून गेली आहे. आता केवळ एकच ध्येय आहे, युद्धात विजय. उचित आणि अनुचितचा निर्णय नेहमी जय पराजयानेच होत असतो. सर्वदा विजयच खरा म्हटला जातो. मातेश्वरी, आई साहेबांना घेऊन जावस आणि समजाव त्यांना, आज महाराजांना साथ देण्याची वेळ आली आहे, त्यांना अशांत करण्याची नाही. माते, मेघनाथ वचन देतोय. काका कुंभकर्ण, भाऊ अक्षकुमार, भाऊ अतिकाय, प्रहस्त, देवांतक, नरांतक आपल्या एका एका भावाच्या बदल्यात त्यांच्या हजार हजार योद्ध्यांना मारून मनातली धगधगती सुडाची ज्वाला थंड करीन. अश्रू पुसून टाक माते. इंद्रजीतला रघुवंशियांवर विजय मिळवण्याचा आशीर्वाद दे. आज लंकेत चारही बाजूला निस्तब्ध शांतता पसरली आहे. असं वाटतंय की कुठल्याही घरात चूल पण नाही पेटली, कुठूनही धूर येताना नाही दिसत आहे. ज्या नगराचे 4-4 महाबली परमपराक्रमी राजपुत्र एकत्र अकाली मृत्यूच्या तोंडात सामावले असतील, तिथे आणखी काय होणार. युद्धासारख्या घटनेचा हाच दारुण परिणाम होतो. म्हणजे काय लंकेश हत्यारं खाली टाकून युद्धविरामाची घोषणा करायला तयार होतोय. लंकेशाच्या हालचालींच्या सूचनांचे साधन तर विभीषणजींचे गुप्तचरच आहेत. विभीषणजीच सांगू शकतील की लंकेशचे पुढचे पाऊल काय आहे. अनलला गुप्त रूपाने आत तर पाठवलाय. अतिकायची आई पुत्र शोकाने विक्षिप्त झाली आहे.
त्याच्याशिवाय दुसरी कुठलीही बातमी नाही. अशा प्रकारे गंभीर विचारात मग्न कशासाठी झालाय पिताश्री? जेव्हापासून मी रणभूमीत जाण्याचा निर्णय घेतलाय, आपण गंभीर विचारात मग्न झालात. नक्की काय झालंय महाराज? आपण नेहमीच मी रणभूमीत जायचं म्हटलं की विचारात पडता. याचं कारण काय? मुलाचा मोह का आपल्याला माझ्या रणकौशल्याबद्दलच शंका आहे? अविश्वास? तुझ्यावर अविश्वास? इंद्राच्या वज्रालाही मामुली कंकराप्रमाणे प्रभावहीन करणाऱ्या इंद्रजितावर अविश्वास? देवाशी संग्रामामध्ये आपल्या पित्याच्या पराजयाला आपल्या पराक्रमानं विजयात बदलून टाकणाऱ्या पुत्रावर आम्ही अविश्वास कसा करू वत्सा? तर मग अजूनपर्यंत आपण मला कूच करण्याचा आदेश का नाही दिलात महाराज? इंद्रजित, तू लंकेचा सर्वात भक्कम तट आहेस. लंकेच्या घडीचा पाया तुझ्याच आधारावर टिकून आहे. शेवटपर्यंत तुझी सुरक्षा करणं आवश्यक आहे. सारे देव तुझी रक्षा करो. जर तुला काही झालं बेटा, तर लंका अनाथ होईल. अनाथ. आपण असताना मला सांगा, लंका अनाथ कशी होईल पिताश्री? परंतु मी असताना जर लंकेशाचा मान भंग झाला, लंकानाथाच्या प्रतिष्ठेचं जर रक्षण नाही झालं, तर माझ्या सारख्या गडाच्या भक्कम अशा प्रकारच्या तटाचा काय फायदा? लाभ आणि नुकसान याचा हिशोब आम्ही तुला कसा समजावू वत्सा? अनमोलातील अनमोल रत्न पण आपलं मौन नाही जाणत. आज केवळ लंकेश्वराचीच नाही, तर पूर्ण लंकेची प्रतिष्ठा पडास लागली आहे. साऱ्या राक्षस जातीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, आणि ती वाचवण्यासाठी आपण आणि मी केवळ दोघंच वाचलो आहोत, आणि आपल्या दोघांपैकी कोणा एकाला जावंच लागेल. काय झालंय काय महाराज? आपण नेहमी मी रणभूमीत जायचं म्हटलं की गहन विचारात पडता. हे नक्की कशामुळे? पुत्राच्या मोहामुळे का आपल्याला माझ्या युद्ध कौशल्याबद्दलच शंका आहे? इंद्रजित, तू लंकेचा सर्वात भक्कम तट आहेस. लंकेच्या घडीचा पाया तुझ्याच आधारावर टिकून आहे. शेवटपर्यंत तुझी सुरक्षा करणं आवश्यक आहे. सारे देव तुझी रक्षा करो. जर तुला काही झालं पुत्रा, तर लंका अनाथ होईल. अनाथ. आपण असताना मला सांगा, लंका अनाथ कशी होईल पिताश्री? परंतु मी असताना जर लंकेशाचा मान भंग झाला, जर लंकानाथाच्या प्रतिष्ठेचं रक्षण नाही झालं, तर माझ्या सारख्या गडाच्या भक्कम अशा प्रकारच्या तटाचा काय फायदा? लाभ आणि नुकसान याचा हिशोब आम्ही तुला कसा समजावू वत्सा? अनमोलातील अनमोल रत्न पण आपले मोल नाही जाणत. आज केवळ लंकेशाचीच नाही, तर पूर्ण लंकेची प्रतिष्ठा पणास लागली आहे. साऱ्या राक्षस जातीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, आणि ती वाचवण्यासाठी आपण आणि मी केवळ दोघच वाचलो आहोत, आणि आपल्या दोघांपैकी कोणा एकाला जावंच लागेल. मग हातामध्ये युद्धाची पताका घेऊन सर्वात प्रथम तुझा पिता जाईल. का? कारण की तू लंकेचं भविष्य आहेस माझ्या लाडक्या, आणि भविष्याचं रक्षण करणं वर्तमानाचा धर्म आहे. हा तर वडिलांचा पुत्र मोह बोलतोय, परंतु पुत्राचा धर्म याची आज्ञा नाही देत. जो वडिलांसाठी उपयोगी येत नाही तो मुलगाच कसला? इंद्रजीत जिवंत असताना आपण गेलात तर हा धिक्कार आहे त्याचा. आपण रणभूमीत स्वतः जाणं त्या दिवशी मला योग्य नाही वाटलं. हनुमानाला दूत मानून त्याला सोडून देण्याच्या बाजूनेही मी कधीच नव्हतो. अंगद आला आणि भरलेल्या दरबारात मनात येईल तसं बोलून घमेंड दाखवून निघून गेला. आम्ही दया करत गेलो आणि त्यांचा उत्साह वाढत गेला. पिताश्री,
लंकेच्या प्रतिष्ठेवर आपल्या प्राणांची आहुती देऊन जे निघून गेले त्यांना मी कधीच परत नाही आणू शकत. परंतु विश्वास ठेवा, त्यांच्या मरणाने माझ्या मनात प्रतिशोध आणि हिंसेची भावना आणखीनच वाढवली आहे. रामाचं मस्तक, लक्ष्मणाची छाती, सुग्रीव, अंगद, हनुमानाचे प्राण घेण्यासाठी माझी अस्त्र शस्त्र उतावेळ होत आहेत. आज्ञा द्यावी, आशीर्वाद द्यावा पिताश्री. असुर नायक आपल्या सेनानीला प्रलय बनून शत्रूचा नाश करण्याचा आदेश द्यावा. आपण काय विचार करताय? आम्ही विचार करतो इंद्रजीत की पाताळात दादा ऐरावण्याने आम्हाला आश्वासन दिलं होतं, जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तो आमच्या मदतीला येईल. तो मंत्रतंत्र विद्येत आमच्यापेक्षा पुढे आहे, त्याला का नाही बोलवायचं? आपला मुलगा जिवंत असताना आपण दुसऱ्या लोकातून आपल्या भावाला मदतीला बोलवाल तर हा इंद्रजीत लंकेच्या प्रजेसमोर मान वर करून कसा चालेल? पिताश्री, आपल्या मनात दुर्बलता लहानसे छिद्र करीत आहे, त्यापासून सावध राहावं. जिंकण्यासाठी पूर्ण मनोबल जरुरी आहे. इंद्रजीतवर पूर्ण विश्वास ठेवावा. मी युद्धाचं चित्रच बदलून टाकेन. आपण मला आज्ञा द्यावी आणि आशीर्वाद द्यावा पिताश्री. जा लाडक्या, विजयाची युद्ध पताका फडकवत परत ये. असंच होईल, हेच होणे निश्चित आहे महाराज. आज सूर्यास्त होण्यापूर्वी त्या सूर्यवंशीयांचा सूर्यास्त करून मेघनाद गगनात गरजणाऱ्या मेघांप्रमाणे अखिल ब्रह्मांडात जयनाद गुणगुणात परत येईल. आणि जर आज मेघनादाच्या जयनादाची घोषणा दशदिशात नाही गुंजली तर तो शस्त्र घेणं सोडून देईल आणि लंकेच्या समुद्रात जलसमाधी घेईल पिताश्री. नाही नाही, तू अवश्य विजयी होऊन आपल्या वडिलांचं मस्तक उंच करून परतशील. हा विश्वास वीज बनून उभारून येत आहे आमच्या मनामध्ये. जा इंद्रजीत, आज नव्या विजयाचा कीर्तिमान स्थापन करून परत ये. विजयी हो. सुनबाई, सुनबाई, मुली सुलोचना, काय झाले मातेश्वरी? आज आपण फारच अशांत दिसत आहात. शेवटी जे व्हायचे ते टाळता टाळलं नाही. माझा मेघनाद, तुझं सौभाग्य, रामाशी संग्राम करण्याचं व्रत घेऊन उद्या युद्ध क्षेत्रावर जाणार आहे. यांच्यासाठी युद्धात जाणं ही काही नवी गोष्ट नाहीये, तर मग ही उदासीनता का? ते याच्यासाठी की हे युद्ध मला सर्वसंहारक वाटतं आहे. युद्धात तर संहार होतोच माता, पण आपल्यासारख्या वीर स्त्रीच्या हृदयात अशी दुर्बलता का? मी दुर्बल नाही सुलोचना, आणि भेकडही नाही. मी महाबली मयदानवाची मुलगी आहे. मी युद्धाला नाही घाबरत, परंतु अधर्माला घाबरते. आज लंका नरेश जे युद्ध करत आहेत ते विरोचित नाही आहे, कारण ते धर्माच्या विरुद्ध अधर्माचं युद्ध आहे. जरी कोणीही योद्धा कितीही वीर योद्धा का असेना, जर तो अधर्माची साथ देत असेल तर त्याचा विजय असंभव आहे, असंभव आहे. मी त्याच परिणामाला घाबरत आहे. आज सर्व लंकेत शोक पसरला आहे. महाराजांचे 4 पुत्र एकत्रित रणभूमीत धाराशायी पडले आहेत. अकंपन व दारुकासारखे सेनापती, कुंभ निकुंभासारखे महाभट सर्वांना रामाच्या योद्धाने मारले आहे. माझे प्रभू तर ठीक आहेत ना? होय, श्रीराम आज लढलेच नाहीत. लक्ष्मण, हनुमान, सुग्रीव आदी योद्ध्यांनी लंकेच्या सेनेचा संहार केला.
आणि हा समाचार ऐकून खूप वेळेपर्यंत महाराज शुद्धीवर नाही आले. परंतु काय त्याला इतकी बुद्धी आली की आता तरी श्रीरामांना शरण जावे? नाही, हे तर नाही झालं. म्हणून आता जे युद्ध होईल ते खूप भयानक असेल. ऐकलं आहे की उद्या मेघनाथ युद्धाला जाईल. जेव्हा 4 मिळून युद्धाचा प्रवाह नाही बदलू शकले, कुंभकर्णासारखा महाबली राक्षस एकाहून दुसरा दिवस नाही पाहू शकला, तर मग मेघनाथ काय करणार? नाही मुली, इंद्रजीतच्या अपार शक्ती तुला नाही माहीत की त्याने कोणकोणत्या सिद्धी प्राप्त केल्या आहेत. मी फार चिंतेत पडले आहे. न जाणो उद्या काय होईल. महाराज सुग्रीव, जोपर्यंत विरुद्ध पक्षाकडून आक्रमण होत नाही, आपल्या बाजूकडून सुरुवात झाली नाही पाहिजे. परंतु दादा, आपल्याला पूर्णपणे जागरूक आणि सावधान राहिलं पाहिजे. आसुरी मायेचं काही खरं नाही. मोठ्यात मोठी हानी होऊनही लंकेश शेवटच्या श्वासापर्यंत युद्ध करेल. आता असं वाटतंय आज रावण स्वतः युद्धाची धुरा सांभाळून समर क्षेत्रात येत आहे. आता लंकेत असा कोणता योद्धा उरला आहे जो युद्धाचे संचालन करण्यास समर्थ असेल? स्वतः रावण का त्याचा मुलगा मेघनाद? अशी उदास उदास का उभी आहेस प्रिये? तेव्हा योद्धा रणभूमीत जातात तेव्हा त्यांच्या पत्नी उदास उदास दूर उभ्या नाही राहत. आपल्या हाताने त्यांची अस्त्रशस्त्र सजवतात, त्यांचा उत्साह वाढवतात. आज युद्धात मी सेनेचं नेतृत्व करतोय, इतकी आनंदाची घडी आहे. परंतु न जाणो तू उदास राहून काय विचार करतेस? विचार करतीये या युद्धाचा परिणाम काय होणार? युद्धाचा परिणाम केवळ एकच होणार आहे, आपला विजय. या विजयाची किंमत काय चुकवली जाणार? सुलोचना, शेष नागाची मुलगी आणि इंद्रजिताची पत्नी असून तू असल्या प्रश्नात कुठे अडकून बसली आहेस? विजयासाठी काय किंमत मोजावी लागणार, याचा अंतिम परिणाम काय होणार, ह्या सर्व गोष्टींचा वीरपुरुष कधी नाही विचार करत. यावेळी शत्रू आपल्या दारावर उभा राहून आवाहन करतोय. ही वेळ मनात काही शंका, काही दुर्बलता घेण्याची नाही आहे. केवळ एकच ध्येय आहे. त्याच्या आव्हानाचे उत्तर आपल्या बाहुबलाने द्यायचं आहे. नागबाले, हसत हसत आम्हाला युद्धाला पाठवण्याची तयारी कर, ज्यामुळे आम्ही विजयी होऊन तुमच्या जवळ परत येऊ. पाहना, मातेश्वरी पण आली. माते, आशीर्वाद दे. माझं आयुष्य पण विधाता तुझ्या आयुष्यात मिळवू दे. तू युगानुयुग जगावं लाडक्या. आयुष्याचं नाही, विजयाचं वरदान दे माते. जर सृष्टी रचणाऱ्या परमेश्वरानंतर आईचे स्थान असेल तर तुला आईचे वरदान आहे की आज रणभूमीतून माझा मेघनाथ विजयनाद करत परतेल. आईचा आशीर्वाद मिळाला, आता मेघनाथाला कोणतीही शक्ती नाही हरवू शकत. जोपर्यंत मी शस्त्रांची पूजा करून येईन, आपण निकुंभला कुलदेवीच्या पूजेची व्यवस्था करावी. बसुनी शस्त्रागारी इंद्रजीत करी ध्यान, स्मरुनी देवतेला शस्त्रास्त्रांचे ध्यान.
तुयास दे मम कुळीच्या रक्षणा पतीच मान राखण्या जास लावी टिळा ते तया यशस्विता युवराज इंद्रजितांचा विजय असो. 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 इंद्रजितांचा विजय असो. इंद्रजितांचा विजय असो. युवराज इंद्रजितांचा विजय असो. युवराज इंद्रजितांचा विजय असो. युवराज इंद्रजितांचा विजय असो. युवराज इंद्रजितांचा विजय असो. म्हणजे आज युद्ध होणार तर. मी सांगितलं ना लक्ष्मण बंधू, लंका इतक्या लवकर हार नाही मानू शकणार. पराजयांवर पराजय होऊनही लंकेचं समाधान नाही झालेलं दिसत. झालंही नाही पाहिजे. युवराज इंद्रजितांचा विजय असो. 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 म्हणजे इंद्रजित येतोय. होय, लंकेश्वराने आज सगळ्यात प्रिय आणि सर्वात अनमोल, सर्वात पराक्रमी आपल्या मुलाला युद्धात पणाला लावला आहे. आज मेघनाद रणक्षेत्रात येत आहे. प्रभू, ज्यानं इंद्राला जिंकून ब्रह्माकडून इंद्रजित नावानं अलंकृत करून घेतला आहे. हाच इंद्रजित आणि मेघनाद एकाच व्यक्तीची दोन दोन नावं, ही विलक्षण गोष्ट कशी? इंद्रजित जन्मापासून अत्यंत विलक्षण विशेषण घेऊन जन्माला आला होता. जन्म होताच त्याच्या पहिल्या रडण्यासमवेत मेघगर्जनेप्रमाणे आवाज होता. म्हणून महाराज रावणानं त्याचं नामकरण मेघनाद केलं. बालपणापासून याच्या बालक्रीडाही विलक्षण होत्या. किशोर अवस्थेत पोचता पोचता मेघनादने आपली कुलदेवी निकुंबलाच्या मंदिरात दैत्यांचे कुलगुरू शुक्राचार्यांकडून दीक्षा घेऊन अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या. त्याचा महाराज रावणांनाही अचानकच पत्ता लागला. चामुंडाय विच्चे नमः. मौन तपस्वीचे सुरू मंत्र म्हणती आचार्य साधकास सिद्धिया सिद्ध होई हे कार्य. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय पुत्रा, विच्चे नमः. हे कसलं अनुष्ठान आहे? अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत मेघनाद मौन धारण करून असेल. तुमच्या पुत्रानं कुलदेवी निकुंबलाला सिद्ध करून 7 यज्ञांचं अनुष्ठान केलं आहे. अग्निष्ठ होम, अश्वमेध, बहुसुवर्णक, राजसूय, गोमेध, त्याचप्रमाणे वैष्णव यज्ञाची दीक्षा घेईल तो. याचं अनुष्ठान प्रत्येकाला संभव नाही आहे. महेश्वर महादेवाला प्रसन्न करून अनेक वर प्राप्त करेल. इच्छेनुसार चालणारा दिव्य रथ, तामसी नावाची माया, अमोघ बाणाने भरलेले 2 भाते, अजेय धनुष्य, शत्रुनाशक प्रबल अस्त्र तुमच्या पुत्राला प्राप्त होतील. नंतर 10 दिशांमध्ये तुमचा पुत्र इंद्रजितचा सामना कोणीही करू शकणार नाही. दशानन, गुरु शुक्राचार्यांचं म्हणणं सत्य झालं. मेघनादने सर्व शक्ती प्राप्त केल्या आहेत. त्याच्याप्रमाणे आपल्या सिद्धींमध्ये मग्न दुसरा महाभट योद्धा पृथ्वीवर नाही.
सुस्वागतम युवराज मेघनाथ. सुग्रीव रणक्षेत्रात आपले स्वागत करण्यासाठी सर्वप्रथम आला आहे. सुग्रीव, मेघनाथाच्या समोर येऊन का काय मृत्यूला बोलावतोयस? कुठे आहेत राम आणि त्यांचा लहान भाऊ लक्ष्मण? त्यांना समोर यायला सांग. आज रणक्षेत्रात त्यांचा काळ आलाय. श्रीराम प्रभूच्या दर्शनासाठी फारच उतावळा होत आहे. स्वामींच्या पर्यंत पोहोचण्याआधी सेवकाला सेवेची संधी तर दे मेघनाथ. अंगद तू जा, तुला सोडून दिलं. आज माझं ध्येय तू नाहीयेस. आज सर्वप्रथम माझा भाऊ अतिकायच्या मारेकऱ्याला लक्ष्मणाला यमलोकात पाठवण्यासाठी आलोय. कुठे आहे लक्ष्मण? त्याला सांग इंद्रजित आव्हान देतोय. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन.